मैत्रिणींनो, कल्पना करा, एक सकाळ तुम्ही उठा, चेहऱ्यावर पाणी शिंपडतात आणि तसेच आरशात पाहता. जसे अचानक तुमचे डोळे मोठे होतात. हे तर काल रात्री नव्हते. डोळ्यांच्या जवळ त्या हलक्या हलक्या रेषा, गालांचा थोडासा सैलपणा, ओठांच्या जवळ थोडीशी क्रॅक लाईन आणि कपाळावरच्या रहस्यमयी रेषा, ज्या अशा दिसतात जणू पूर्ण रात्र कोणीतरी पेन्सिलने काढली आहेत. आणि तुम्ही विचार करता, मी खरंच वयस्कर होत आहे का, की चेहऱ्याचेच नखरे दाखवत आहे? जर तुम्हालाही वाटत असेल की तुमची त्वचा तुमच्या वयापेक्षा 5 ते 10 वर्ष पुढे धावत आहे, तर घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे. आज मी तुम्हाला 8 उपाय सांगणार आहे, जे तुमच्या त्वचेला परत तिचे रौनक देतील, तिचे मूड स्विंग ठीक करतील आणि चेहऱ्याला पुन्हा तरुण आणि चमकदार देखील बनवतील. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रत्येक उपाय तुमच्या त्वचेवर जादू करेल, असा जादू जो तुम्ही आयुष्यात रोज अनुभवू शकतात. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खास आहे, कारण यात आपण फक्त म्हातारपण थांबवण्याबद्दल बोलणार नाही आहेत, तर त्या लवकर येणाऱ्या एजिंगला पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेकदा लोक म्हणतात की वय चेहऱ्यावर दिसते, पण खरं सत्य हे आहे, वय नाही, सवयी दिसतात. आज आपण अशा सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमचा चेहरा तरुण ठेवतील. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे या सवयी अंगीकारणे देखील तितकेच सोपे आहे, जितके चहा बनवताना चिमूटभर मीठ घालणं असतं. तर चला सुरू करूया आजचा हा रौनक आणि ज्ञानाने भरलेला प्रवास, कारण तुमचा चेहरा पुन्हा मिळवण्यास पात्र आहे. ते चमक, मग तोच जाण आणि तीच चाल. 1. कोरफड जेल, रोजमेरी वॉटर आणि व्हिटॅमिन ईचे सिरम, जो चेहऱ्याचा सैलपणा आणि ओपन पोर्स कायमची मुळापासून उपटून टाकतो. अनेक लोकांना वाटते की चेहऱ्याचे ओपन पोर्स आणि सैल त्वचा अशीच राहणार, पण आपली त्वचा अशी अजिबात हार मानत नाही. बाजारात मिळणारे महागडे केमिकल टोनर्स आणि प्रोडक्ट्सवरून सुंदर दाखवतात, पण आतून त्वचेला पूर्ण कोरडे करतात. त्याऐवजी तुम्ही घरीच ताजे कोरफड जेल, थोडेसे रोजमेरी वॉटर आणि त्यात एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल फोडून एकत्र करा. हे नॅचरल टोनर किंवा सिरम जेव्हा तुम्ही रात्री किंवा सकाळी चेहऱ्यावर लावता, तेव्हा ते जादूचे काम करते. ते लावल्याने त्वचेचे उघडलेले रोमछिद्र योग्य प्रकारे आकुंचन पावतात. आत साचलेली दुर्गंधी धूळ आणि घाम बाहेर फेकला जातो आणि त्वचेखालचे रक्ताभिसरण अतिशय वेगाने वाढते. यामुळे चेहऱ्यावर ती हवीशी वाटणारी गुलाबी आणि नैसर्गिक चमक परत येते. अनेक मैत्रिणींनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की फक्त एका आठवड्यात त्यांच्या त्वचेचा सैलपणा असा काही गायब झाला, जसे तिथे कधी काही होतच नाही. इतका साधा घरगुती उपाय आणि परिणाम इतका मोठा की स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. नंबर 2. ग्रीन टी आणि कोरफडीचे आईस क्यूब, जी चेहऱ्यावरील थकवा आणि सुस्ती काही सेकंदात पळवून लावते. रात्रीचा वेळ त्वचेसाठी एका जादुई उपचारासारखा असतो. दिवसभर आपली त्वचा धूळ, प्रदूषण, मोबाईलची निळी लाईट आणि ताणाने पूर्णपणे वैतागलेली असते. रात्री ती स्वतःला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते, पण जर तुम्ही सकाळी उठून ग्रीन टी उकळून त्याचे आईस क्यूब बनवले आणि ते कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर फिरवले, तर ती एक अप्रतिम थेरपी ठरते. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि बर्फाचा थंडपणा त्वचेच्या थकलेल्या पेशींना एकदम टवटवीत करतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदामाच्या तेलाचे किंवा रोज हिप ऑइलचे काही थेंब लावून हलकी थाप मारली, तर त्वचा ते तेल अशा प्रकारे पिते जसे कोरडी जमीन पहिल्या पावसाचे पाणी शोषून घेते. ही साधी रात्रीची आणि सकाळची दिनचर्या तुमच्या चेहऱ्यावर असा काही गोडवा आणते की तुमचा चेहरा कायम ताजातवाना, रसाळ आणि खऱ्या अर्थाने चमकदार दिसू लागतो. 3. मुलतानी माती, संत्र्याची साल आणि कस्तुरी हळदीची खास उठणा, वय उलटणारे सर्वात प्रभावी आणि जुने तंत्र. हे एक असे पारंपरिक आणि प्रभावी तंत्र आहे जे तुमच्या चेहऱ्याला ताबडतोब नॅचरल लिफ्ट देते. बाजारातील क्रीम्सपेक्षा घरचे उठणे कधीही चांगले. आठवड्यातून 2दा मुलतानी माती, थोडीशी संत्र्याच्या सालीची पावडर, कस्तुरी हळद आणि दूध किंवा गुलाब पाणी एकत्र करून हा लेप चेहऱ्यावर लावा. हा लेप चेहऱ्याच्या थरांमध्ये रक्तप्रवाह अतिशय जोमाने वाढवतो, ज्यामुळे पेशींना भरपूर ऑक्सिजन, पोषण घटक आणि आर्द्रता मिळून जाते. हा लेप सुकताना चेहऱ्याच्या स्नायूंना
रिलॅक्स करतो, ताणाच्या बारीक रेषा मऊ करतो आणि नैसर्गिक कोलेजनची निर्मिती दुप्पट वेगाने वाढवतो. कोलेजन ही तीच जादुई गोष्ट आहे जी आपल्या त्वचेला टाईट, फिट आणि एकदम तरुण ठेवते. हा लेप लावताना किंवा पाण्याने धुताना आपले हात नेहमी खालून वरच्या दिशेने हलवा, कारण गुरुत्वाकर्षण चेहऱ्याला नेहमी खाली खेचत असते, पण आपल्याला आपला चेहरा वरच्या दिशेने उचलायचा असतो. काही आठवड्यातच तुमच्या गालांची रेषा अतिशय स्पष्ट दिसेल, जबड्याची शेष सुंदर उठून दिसेल आणि डोळ्यांच्या कोपऱ्यांच्या त्या बारीक रेषा तर पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतील. 4. भिजवलेली चिया सीड्स, अक्रोड आणि नारळ पाण्याचे सेवन. चेहऱ्याच्या वयाचा खरा निर्णय इथूनच होतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की नुसत्या महागड्या क्रीम, सिरम्स आणि फेस पॅकने चेहरा कायमचा चमकू शकतो, तर ते फक्त अर्धेच सत्य आहे. यामागचे पूर्ण सत्य हे आहे की खरी चमक कधीही वरून येत नाही, ती थेट तुमच्या ताटातून आणि पेयातून तुमच्या शरीरात येते. तुमचे रोजचे खाणे हे तुमच्या त्वचेचे मुख्य इंधन असते. जर इंधनच निकृष्ट किंवा अगडीचे असेल तर तुमची सुंदर मशीन कशी व्यवस्थित चालेल? बाजारातले तळलेले पदार्थ, मैदा, जंक फूड आणि जास्त साखर हे आपल्या सुंदर त्वचेचे सर्वात मोठे आणि छुपे शत्रू आहेत. त्याऐवजी तुम्ही रोज सकाळी भिजवलेले चिया सीड्स खाणे, ताजे नारळ पाणी पिणे, डाळिंबाचा किंवा आवळ्याचा रस पिणे आणि रोज एक मूठ बदाम, अक्रोड किंवा मनुके खाणे सुरू करा. हे पदार्थ तुमच्या त्वचेला आतून इतके मजबूत आणि समृद्ध पोषण देतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. फक्त 1 आठवडा हा खाण्यापिण्याचा बदल करून पहा. तुमचा चेहरा आतून असा आरशासारखा चमकू लागेल की आजूबाजूचे लोक तुम्हाला नक्की विचारतील की तुम्ही नक्की कोणती महागडी ट्रीटमेंट घेत आहात. त्यानंतर नंबर 5. तांब्याच्या भांड्यातील ताजे पाणी पिण्याची सवय. चेहऱ्याची चमक आणि आरोग्य वाढवणारा हा एक खरा अमृत उपाय आहे. जर तुम्ही दिवसभरात खूप कमी पाणी पित असाल तर त्याचा सर्वात पहिला आणि वाईट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की डिहायड्रेशनमुळे चेहऱ्यावर बारीक रेषा लवकर दिसू लागतात. त्वचेचा कोरडेपणा प्रचंड वाढतो आणि चेहरा आतून पूर्णपणे निस्तेज व पडल्यासारखा दिसतो. यावर सर्वात सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून सकाळी उठल्याबरोबर ते ताजे पाणी पिण्याची सवय लावून घेणे. हे तांब्याचे पाणी आपल्या शरीरातील सर्व विषारी टॉक्सिन्स बाहेर फेकून देते आणि त्वचेला एका नैसर्गिक गुलाबी चमक प्रदान करते. आपली आर्द्र त्वचा यामुळे टाईट राहते, सुरकुत्या पडण्याची वेळ खूप उशिरा येते आणि चेहऱ्याचा ग्लो कायमस्वरूपी टिकून राहतो. जर तुम्हाला नुसतं साधं पाणी प्यायला कंटाळा येत असेल तर तुम्ही ताकात थोडी जिरेपूड घालून पिऊ शकता किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडेसे मध मिसळून एक अप्रतिम डिटॉक्स ड्रिंक देखील तयार करू शकता. नंबर 6. तांदळाचे पाणी, कोरफड जेल आणि रोजमेरीचा स्पेशल मास्क. कडक ऊन आणि एजिंगपासून बचावासाठी. सूर्याच्या कडक किरणांपासून UV किरणे आपल्या नाजूक त्वचेला आतून पूर्ण खराब करतात, त्वचेतील नैसर्गिक कोलेजन तोडून टाकतात आणि चेहऱ्यावर नको असलेले काळे डाग व खोल सुरकुत्या निर्माण करतात. उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी चांगले नॅचरल सनस्क्रीन किंवा कोरफड जेल आणि खोबरेल तेलाचे काही थेंब लावणे अत्यंत आवश्यक असते. असेच आठवड्यातून किमान 2दा चेहऱ्यावर तांदळाचे पाणी कॉटनच्या मदतीने लावा. हे कोरियन ब्युटी सिक्रेट मानले जाते, ज्यामुळे उन्हाळ्यामुळे कावलेली किंवा काळी पडलेली त्वचा लगेच उधळते. त्वचेवरील जुने डाग हलके होतात आणि एजिंगची ही प्रक्रिया बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मंदावून जाते. नंबर आहे 7. सिल्कचे उशीचे कवर आणि पुरेशी गाढ झोप. त्वचेसाठी सर्वात स्वस्त आणि मोफत सौंदर्य उपाय. अनेकदा आपल्याला वाटते की आपण किती काम करतोय, याने काय होते, पण कमी झोपेमुळे किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवल्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात आणि चेहऱ्यावर म्हातारपण लवकर पाय पसरते. आजपासूनच कायम सिल्क किंवा कॉटनच्या उशीचा कव्हरचा वापर करायला सुरुवात करा, कारण साध्या सुती कपड्यांच्या घर्षणामुळे आपल्या चेहऱ्यावर झोपेतच बारीक सुरकुत्या वाढू लागतात. रोज रात्री अजिबात उशीर न करता 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या.
कारण हीच ती वेळ असते जेव्हा आपली त्वचा स्वतःला नैसर्गिक रीतीने पूर्ण दुरुस्त करत असते. या सवयीमुळे तुमच्या डोळ्याखालच्या त्या थकलेल्या बारीक रेषा हळूहळू पूर्ण कमी होतात आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठून पाहता तेव्हा चेहरा एकदम टवटवीत, फ्रेश आणि एखाद्या फुलासारखा ताजेतवाना दिसतो. नंबर 8. डिजिटल डिटॉक्स आणि दीर्घ श्वासोच्छ्वास. चेहऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू असलेला मानसिक ताण पळवून लावण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात होणारा मानसिक ताण हा आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन भरमसाठ वाढवतो, ज्यामुळे आपल्या त्वचेतील कोलेजन अत्यंत वेगाने नष्ट होते आणि चेहरा पूर्ण पडल्यासारखा निस्तेज व थकलेला दिसू लागतो. या सततच्या ताणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ आणि अकाली म्हातारपण खूप लवकर दिसायला लागते. यावर मात करण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 10 ते 15 मिनिटे मोबाईल आणि सोशल मीडियापासून स्वतःला पूर्ण लांब ठेवा. शांत ठिकाणी डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या, प्राणायाम करा किंवा तुम्हाला मनापासून आनंद देणारी कोणतीही एक गोष्ट करा. तुमचे मन एकदा आतून शांत झाले की त्याचा थेट आणि अत्यंत सकारात्मक परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो आणि तुमची त्वचा पुन्हा पूर्वीसारखी नटलेली, हसरी आणि तरुण दिसू लागते. मैत्रिणींनो, हे होते 8 उपाय जे फक्त एजिंग थांबवत नाही तर चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणतात. लक्षात ठेवा, वय वाढणे नैसर्गिक आहे, पण वयापूर्वी वृद्ध दिसणे गरजेचे नाही. जर तुम्ही या सवयी आयुष्यात आणल्या तर तुमचा चेहरा अनेक वर्षे तरुण, ताजा आणि निरोगी दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि स्वतःची काळजी घ्या. चेहऱ्यावर थोडं प्रेम, थोडी काळजी आणि थोडी समज एवढंच पुरेसं आहे. आणि मग लोक विचारतील, तू असं काय करतेस की इतकी फ्रेश दिसतेस. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन, उपयोगी आणि रोचक विषयासह. तोपर्यंत चमकत राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. तोपर्यंत बाय बाय.